सुप्रसिद्ध संगीतकार कौशल इनामदार अर्थात आमच्या सगळ्यांचाच लाडका कौशल दादा. कौशल दादाचं मार्गदर्शन मुलांना नेहमी मिळत असतं आणि स्वरसाज एंटरटेनमेंटला कौशल दादाचा नेहमी पाठिंबा असतो. प्रत्येक कार्यक्रमाला कौशल दादाचं प्रेम आशीर्वाद आम्हाला मिळालेला आहे आणि म्हणून त्याचा स्वागतपर सत्कार करण्याची विनंती मी श्री निनाद प्रधान यांना करते. बालकलाकारांसाठी काय सांगशील? नमस्कार. खरं बोलायच्या तयारीने मी आलो नव्हतो, कारण श्रोता म्हणूनच आलेलो आहे. पण अगदी मी मनापासून या सगळ्या मुलांना आशीर्वाद देतो आणि आम्ही याचं कौतुक करतो की इतकी या सगळ्या मुलांबरोबर त्यांनी मला आत्ता नेहमी कार्यक्रम बघत असताना श्रोत्यांना नेहमी आत्ता जे स्टेजवर चाललेलं वर्तमान आहे ते दिसत असतं. मला तो भूतकाळ दिसत असतो जो यांनी आत्तापर्यंत जगलेला असेल, की रोज सकाळी उठायचं, तालमीला जायचं, आईवडिलांकडनं डबे करून घ्यायचे, मग बसून अमेय दादाचं ऐकायचं आणि चाली शिकून घ्यायच्या. आणि हा इतका सुंदर संस्कार आहे हा, आणि तो गाण्यातूनच होतो. आणि गाण्यावर माझी अत्यंत नितांत अशी श्रद्धा आहे. आपण आस्तिक असाल, नास्तिक असाल, कोणी असाल, पण या भारताच्या हिंदू संस्कृतीच्या आपण अंगणात वाढत असतो आणि त्याचं सर्वोच्च प्रतीक म्हणजे श्रीराम आहेत. आणि त्या चरित्राचे संस्कार आत्तापासून या वयाच्या मुलांमध्ये होणं ही आपल्याला अत्यंत भरून येणारी अशी गोष्ट आहे. त्यामुळे खरोखर इथे आल्यावर मला असं वाटलं की ही ज्योतीने तेजाची आरती चाललेली आहे आणि कुठलं तेज तर सुधीर फडके आणि गदिमा यांची प्रतिभा ही काही वाल्मिकींपेक्षा कमी प्रतिभेचं नाही असं गीत रामायण सतत वाटत राहतं. आणि ज्या तऱ्हेने ही गोंडस गोजीरवाणी मुलं आता ही चिमुकली इतका सूर लावत होती, इतका थेट, आणि मला नेहमी असं फार वैषम्य वाटतं मोठं होण्याचं, की बाकी सगळ्या गोष्टी आणता येतात पण ही निरागसता कुठून आणायची. आणि ती सुरात दिसते त्यांच्या निरागसता, आणि त्यामुळे ते जे हात वर करून वगैरे गात आहेत ती छान. तर खरोखर प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट असं वाटतंय त्यांच्याकडे बघून. आणि मी फार बोलत नाही. पुन्हा हा सगळा सुरेल कारभार असाच सुरू राहावा. आणि पुन्हा एकदा कौतुक करतो फक्त या सगळ्या मुलांचं. आणि अशीच गात्रा एकच सूचना, 6 वर्षांनी म्हणजे 2030 साली गीत रामायणाला 75 वर्ष पूर्ण होतील, तेव्हा याच मुलांना घेऊन परत एकदा कार्यक्रम कर. हा, म्हणजे काय त्यांच्या संस्काराचं झालंय त्याचा एक आरसा पण आपल्याला बघायला मिळेल. आणि पुन्हा एकदा या मुलांकडनं गीत रामायण ऐकण्याचा भाग्य आपल्याला पुन्हा मिळेल. त्यामुळे एक छोटीशी सूचना तुला. मस्त मस्त, फार सुंदर केलं. याच म्युझिशियन्सना घे असं मी सांगणार नव्हतो खरं. मम्मीच राहिले फक्त. ची मूर्ती या गीत रामायणाचा आणि बालकलाकारांनी सादर केलेल्या गीत रामायणाची आठवण तुला सतत होत राहावी आणि तुझा आशीर्वाद, तुझा गायडन्स आम्हाला नेहमी मिळत राहावा अशीच इच्छा. चला, पुढच्या कार्यक्रमाच्या तयारीला लागायचंय या कार्यक्रमानंतर लगेच.